हॅलो एव्हरीवन, आज आपण बघत आहोत इंटिग्रल ऑफ द फॉर्म. सो इथे मी दोन फॉर्म दिलेले आहेत. याच्यातील पहिल्या फॉर्मचे जे काही एक्झाम्पल आहे ते आपण मागील लेक्चरमध्ये बघितले आहे. आता आपण त्याच्या पुढील फॉर्मचे जे काही एक्झाम्पल आहे ते बघणार आहोत. सो ह्या ठिकाणी दोन फॉर्म दिलेले आहेत ट्रिग्नोमेट्रीचे आणि त्याचा यूज करून आपल्याला एक्झाम्पल्स जे असतील ते जर या टाईपमध्ये असतील ते कसे सॉल्व्ह करायचे ते आपण आज बघणार आहोत. सो आता आपण एक एक्झाम्पल बघतोय. एक्झाम्पल नंबर 3 आहे. मागे आपले दोन एक्झाम्पल झाले होते. सो थर्ड वन इज एक्झाम्पल आहे इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन 4 + 5 cos 2x. सो आता मागील जे एक्झाम्पल होते त्याच्यामध्ये आपण फक्त x साठी बघितले होते, म्हणजे cos x sin x साठी. पण आता आपण cos 2x आणि sin 2x अशा फॉर्म मध्ये असेल तर ते कसे सॉल्व्ह करायचे ते बघूया. सो सॉल्युशन इज इक्वल टू लेट कॅपिटल I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन 4 + 5 cos 2x. सो जे काही एक्झाम्पल आहे गिव्हन तेच आपण लिहिणार आहोत. त्यानंतर ना आता जसं की मी सांगितलं होतं तुम्हाला की ह्याच्यात दोन टाईपचे तुम्हाला एक्झाम्पल असतात आणि डिपेंड अपॉन त्या फॉर्मवरती तुम्हाला सबस्टिट्यूशन असतात. सो जर तुमचा cos 2x असेल तर त्याच्यासाठीचे सबस्टिट्यूशन आहेत. पुट cos 2x इज इक्वल टू 1 - t² अपॉन 1 + t². dx इज इक्वल टू dt बाय 1 + t² अँड t इज इक्वल टू tan x. सो आता इथे बघा तुमच्या फर्स्ट फॉर्म मध्ये tan x/2 होता, सेकंड फॉर्म मध्ये हा tan x आहे आणि इथे पण चेंज आहे. तुमचा फर्स्ट फॉर्म मध्ये तुमचा cos x किंवा sin x असेल तर इथे 2dt असतो आणि अपॉन 1 + t² असतो. पण जर तुमचा cos 2x आणि sin 2x असेल तर तुमचा dx असतो dt बाय 1 + t². सो हे दोन चेंजेस आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे या दोन फॉर्म मध्ये. आता आपल्याला काय करायचंय, ह्या सगळ्यांचा यूज करून आपल्याला हे एक्झाम्पल जे आहे त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करायचे व्हॅल्यू. सो तुमचा कॅपिटल I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ तुमच्या dxच्या जागी येईल dt अपॉन 1 + t² होल डिवायडेड बाय 4 ॲज इट इज प्लस 5 इंटू cos 2x च्या जागी तुमचं काय येईल 1 - t² अपॉन 1 + t² ब्रॅकेट कम्प्लीट. आता तुम्हाला जसं मागच्या एक्झाम्पल मध्ये करत होता सेम तसंच की याला सिम्प्लिफाय करायचे. सो मी काय करतेय, हे जे डिनॉमिनेटरचे जे काही व्हॅल्यूज आहेत त्यांचा बेस सेम करून घेते. सो मला 1 + t² हा बेस सेम करून घ्यायचा आहे. सो मला इक्वल टू काय मिळेल, इंटिग्रेशन ऑफ dt अपॉन 1 + t² होल डिवायडेड बाय हा जो 5 ला डिवायडेड आहे 1 + t² तो 4 ला मल्टिप्लाय होईल. सो 4 × 1 + t² ब्रॅकेट कम्प्लिटेड प्लस 5 × 1 - t² ॲज इट इज आणि याला थ्रू आउट डिवायडेड बाय 1 + t². आता बघा 1 + t² याला पण डिवाइड आहे आणि याला पण डिवाइड आहे. सो तो दोन्ही ठिकाणावरून कॅन्सल होईल. नेक्स्ट फक्त काय राहील इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dt अपॉन हे 4 × 1 4 प्लस 4 × t 4t² प्लस 5 × 1 5 आणि प्लस 5 × -t² दॅट इज -5t². आता हे तुम्हाला सिम्प्लिफिकेशन झालं वरच्याचं. आता याला ऍडिशन सबट्रॅक्शन जी काय असेल ती करून घेऊया. सो नेक्स्ट तुम्हाला काय मिळेल इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dt अपॉन प्लस 4t - 5t² दॅट इज -t² आणि प्लस 4 प्लस 5 दॅट इज 9. सो तुम्हाला फायनली काय मिळालं इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dt अपॉन 9 - t². कॅपिटल I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dt अपॉन मी 9 ला 3 चा स्क्वेअर लिहिलाय आणि -t² ॲज इट इज. आता मी याला 3² का लिहिलंय, कारण माझ्याकडे फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन a² - x² चा. सो माझा 3 हा a होईल आणि t हा माझा x होईल. सो ह्या फॉर्म्युल्यामध्ये रिड्यूस करण्यासाठी मी 9 ला 3² लिहिला. सो माझ्याकडे ह्या अशा टाईपचं जर फॉर्म्युला इंटिग्रेशन असेल तर त्याचा आन्सर आहे तुमचं 1/2a इंटू लॉग ऑफ मॉड ऑफ a + x अपॉन a - x हे मॉड कम्प्लिटेड आणि प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c. सो आता तुम्ही काय करताय, ह्या फॉर्म्युलाचा यूज करून याचा आन्सर काढणार आहात. सो ते येईल 1/2 इंटू a आहे तुमचा 3 इंटू लॉग ऑफ मॉड ऑफ a च्या जागी तुमचा 3 प्लस x च्या जागी t होल डिवायडेड बाय a - x म्हणजे तुमचा 3 - t आणि मॉड कम्प्लिटेड प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c. पण आता हे जे आन्सर आहे ते t मध्ये मिळाले तुम्हाला आणि फायनली जे काही आन्सर असेल ते तुम्हाला x मध्ये लिहायचं आहे. म्हणून तुम्ही त्याला कसं लिहिणार आहात, कॅपिटल I इज इक्वल टू हे 2 × 3 केलं तर 6 येईल. सो 1/6 इंटू लॉग ऑफ मॉड ऑफ 3 प्लस tan x अपॉन 3 - tan x मॉड कम्प्लिटेड प्लस c. सो हे झालं तुमचं फायनल आन्सर या एक्झाम्पल्स. एक्झाम्पल नंबर 4 इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन 5 - 3 sin 2x. आता मागचं जे एक्झाम्पल होतं ते cos 2x साठीच होतं आणि आत्ताचं जे एक्झाम्पल आहे ते sin 2x साठी.
सो सेम आता परत सॉल्व्ह करणार आहोत आपण त्याच पद्धतीने. सो सोल्युशन, लेट कॅपिटल आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन 5 मायनस 3 साइन 2x. सो आता जे सबस्टिट्यूशन मी सांगितलं होते तेच परत आपल्याला इथे यूज करायचे. सो पुट t इज इक्वल टू tan x, साइन 2x इज इक्वल टू 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर आणि dx इज इक्वल टू dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. सो आता हे जे 3 सबस्टिट्यूशन आहे त्याचा यूज करून ह्या एक्झाम्पलला परत एकदा लिहायचं आहे. सो तुम्हाला मिळेल कॅपिटल आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dxच्या जागी dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर होल डिवायडेड बाय 5 ऍज इट इज मायनस 3 इंटू साइन 2x. सो 3 इंटू साइन 2x च्या जागी येणार तुमचा 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर आणि हे ब्रॅकेट कम्प्लिटेड. सो त्याला सिम्प्लिफाय केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, कॅपिटल आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर हा ऍज इट इज राहणार आहे होल डिवायडेड बाय, त्याच्यामध्ये 1 प्लस टी स्क्वेअर हा 3 ला डिवाइड होता. सो आपण त्याला बेस सेम करून घेणार आहोत डिनॉमिनेटरचा. सो 1 प्लस टी स्क्वेअरला आपण आता 5 ला पण मल्टिप्लाय करतोय आणि देन त्याला बेस सेम करून घेतोय. सो ते काय येईल 5 इंटू 1 प्लस टी स्क्वेअर मायनस 3 इंटू 2t आणि होल डिवायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. सो आता 1 प्लस टी स्क्वेअर दोघांनाही डिवाइड आहे. सो तो काय होईल, कॅन्सल होईल आणि काय राहील फक्त इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dt अपॉन, आता हे ब्रॅकेट आतमध्ये मल्टिप्लाय करून घ्या 5 ने. सो 5 इंटू 1 5 इंटू टी स्क्वेअर 5t स्क्वेअर मायनस तुमचा 3 इंटू 2t दॅट इज 60. सो हे तुम्हाला काय मिळालं, क्वाड्रेटिक इक्वेशन मिळालं. बट आता नेक्स्ट तुम्ही इथे बघत असाल की इथे टी स्क्वेअरचं कोएफिशियंट किती आहे, 5 आहे आणि आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय करतो, तो कोएफिशियंट नेहमी 1 करून घेतो. सो तुमची नेक्स्ट स्टेप असणार आहे, तुम्ही याच्यातून काय करणार आहात, ह्या क्वाड्रेटिक इक्वेशन मधून 5 ला कॉमन करणार आहात. सो नेक्स्ट स्टेप असेल तुमची कॅपिटल आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dt होल डिवायडेड बाय 5 ब्रॅकेटच्या बाहेर येईल आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये तो कॉमन काढल्यानंतर ना तुमचं हे जे काही पॉलिनॉमियल आहे ते या प्रकारे रिड्यूस होईल. दॅट इज टी स्क्वेअर मायनस 6 अपॉन 5t प्लस 1. सो हे क्वाड्रेटिक इक्वेशन मिळालं. अगेन 1/5 हा कॉन्स्टंट आहे इंटिग्रेशनच्या आतमधला. सो तो काय येईल, इंटिग्रेशनच्या बाहेर येईल. सो तुमचा कॅपिटल आय इज इक्वल टू 1/5 इंटिग्रेशन ऑफ dt होल डिवायडेड बाय टी स्क्वेअर मायनस 6/5t प्लस 1. सो हिअर कोएफिशियंट ऑफ टी स्क्वेअर इज 1. सो 1 आहे त्याचं कोएफिशियंट. सो आपल्याला काय करावे लागणार आहे, थर्ड टर्म फाइंड आउट करावी लागणार आहे. सो थर्ड टर्मचा फॉर्म्युला आहे तुमचा ब्रॅकेटमध्ये 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ टी होल ब्रॅकेट कम्प्लिटेड आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो आता इथे कोएफिशियंट ऑफ टी, तुमचा कोएफिशियंट ऑफ टी आहे मायनस 6/5. सो तो तुम्हाला इथे सबस्टिट्यूट करायचा आहे. सो तुम्हाला काय मिळेल 1/2 इंटू मायनस 6/5. आता इथे 2 आणि 6 जे काय आहे त्यांचे डिव्हिजन होईल. सो 2 1 जा 2 आणि मायनस 6 ची डिव्हिजन केली तर मायनस 3 येईल. सो ह्याला जर मल्टिप्लाय करून घेतलं तर तुम्हाला मिळेल मायनस 3/5 आणि होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता बघा इथे निगेटिव्ह नंबर आहे, तुम्ही कुठल्याही निगेटिव्ह नंबरचा जर स्क्वेअर केला तर तो पॉझिटिव्ह येतो. सो 3 स्क्वेअर इज 9 आणि 5 स्क्वेअर इज 25. सो तुम्हाला थर्ड टर्म मिळाली 9/25. सो आपल्याला मिळाले कॅपिटल आय इज इक्वल टू 1/5 इंटिग्रेशन ऑफ dt अपॉन, आता इथे मागे आपण थर्ड टर्म फाइंड आउट केली होती दॅट इज 9/25. आता ती आपल्याला ऍड आणि सबट्रॅक्ट करायची या क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये. सो माझं क्वाड्रेटिक इक्वेशन कसं रिड्यूस होईल, टी स्क्वेअर मायनस 6/5t प्लस 9/25 केला. सो मायनस 9/25 आणि प्लस 1 ऍज इट इज. आता हे जे आहे याच्यामधून ह्या ज्या फर्स्ट 3 टर्म आहेत त्याला मी एका ब्रॅकेटमध्ये लिहिणार आहे आणि ह्या क्वाड्रेटिक इक्वेशनचे फॅक्टर शोधणार आहे आणि उरलेले ह्या जे 2 कॉन्स्टंट आहेत त्यांची ऍडिशन करून घेणार आहे. सो मला नेक्स्ट काय मिळेल, इक्वल टू 1/5 इंटिग्रेशन ऑफ dt अपॉन टी स्क्वेअर मायनस 6/5t प्लस 9/25 हे एका ब्रॅकेटमध्ये येईल प्लस हे तुमचं मायनस 9/25 आणि प्लस 1, तर त्याचा आन्सर येईल तुमचा 16/25. सो आता तुम्हाला इथे एक सिंगल कॉन्स्टंट मिळाला आणि इथे ब्रॅकेटमध्ये एक क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. सो आता तुम्हाला काय करायचं, या क्वाड्रेटिक इक्वेशनचे फॅक्टर्स शोधायचे. सो फॅक्टर्स शोधायचे म्हणजेच तुम्हाला काय की तुम्हाला 9/25 चे असे फॅक्टर्स शोधायचे की जर त्या 2 नंबरचा प्रोडक्ट केला तर 9/25 आला पाहिजे आणि जर त्या 2 नंबर्सची ऍडिशन केली तर ती मायनस 6/5 आली पाहिजे. सो आता ते फॅक्टर्स आपण शोधूया इथे. सो ते आहेत 9/25 चे फॅक्टर मायनस 3/5 मायनस 3/5. निगेट मायनस इंटू मायनस केलं तर प्लस येणार आहे. सो मायनस 3 इंटू मायनस 3 प्लस 9, 5 इंटू 5 25. आणि जर ऍडिशन केली तर 2 निगेटिव्ह नंबर्सची ऍडिशन करताना आपण काय करतो, ऍडिशन करतो आणि त्याला निगेटिव्ह साईन देतो. सो इथे बेस सेम आहे.
सो अंश जे आहेत तुमचे न्यूमरेटरचे त्यांची ऍडिशन होईल. सो -3 -6 होईल आणि अपॉन 5. सो इथे मिळालं तुम्हाला -6/5. सो इथे तुम्हाला काय करायचं, हे फॅक्टर्स मिळाले. सो आता त्याचे फॅक्टर्स लिहून घेऊया. तर फॅक्टर्स काय असणार आहे तुमचे t-3/5 आणि दुसरा असणार आहे t-3/5. म्हणजेच तो काय होणार आहे तुमचा t-3/5 ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो फायनली काय मिळते तुम्हाला इक्वल टू 1/5 इंटिग्रेशन ऑफ dt होल डिव्हायडेड बाय ब्रॅकेटमध्ये येईल तुमचा t-3/5 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस आता हा जो 16/25 आहे आपण पण त्याला काय करणार आहोत स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये लिहिणार आहोत. सो 16 हा 4चा स्क्वेअर आहे आणि 25 हा 5चा स्क्वेअर आहे. सो 4/5 ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो इथे तुम्हाला काय मिळालं x² प्लस a² म्हणजे डिनॉमिनेटरला ह्या फॉर्म मध्ये काय मिळालं तुम्हाला एक्झाम्पल रिड्यूस झालं. आता तुम्हाला याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे. सो वी हॅव फॉर्म्युला दॅट इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन x² प्लस a² इज इक्वल टू 1/a इंटू tan इनवर्स ऑफ x अपॉन a प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c. सो आता हा जो फॉर्म्युला आहे तो याच्यासाठी यूज करायचा आहे कारण तुमच्या एक्सच्या जागी इथे t-3/5 आहे आणि तुमच्या एच्या जागी 4/5 आहे. सो जस्ट फक्त सॉल्व्ह करताना काय करायचं तुम्हाला नेक्स्ट स्टेप जिथे कुठे एक्स असणार आहे त्याच्या जागी हे टाकायचे आणि एच्या जागी ही व्हॅल्यू टाकायची ह्या इक्वेशन मध्ये. सो कॅपिटल I इज इक्वल टू 1/5 इंटू 1/a म्हणजेच तुमचा 1/a किती आहे 4/5 इंटू टॅन इनवर्स ऑफ x अपॉन a. सो टॅन इनवर्स ऑफ x म्हणजेच तुमचा t-3/5 होल डिवायडेड बाय तुमचा a म्हणजेच 4/5 हे ब्रॅकेट कम्प्लिटेड आणि प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c. सो आता याला सिम्प्लिफाय करून घेऊया. सो हा 5 या 4 ला डिवाइड आहे म्हणजे तो वरती जाऊन काय होईल मल्टिप्लाय होईल. सो इक्वल टू 1/5 इंटू 5/4 इंटू टॅन इनवर्स ऑफ आता इथे बघा 4/5 आहे. सो अगेन हा 5 पण काय होईल वरती जाऊन मल्टिप्लाय होईल. सो 5 इंटू t-3/5 ब्रॅकेट कम्प्लिटेड आणि होल डिवायडेड बाय 4 अगेन हे ब्रॅकेट कम्प्लिटेड आणि प्लस c. आता बघा इथे 5 आहेत सो ते कॅन्सल होतील आणि काय राहील फक्त 1/4. सो इक्वल टू 1/4 इंटू टॅन इनवर्स ऑफ हा 5 तुम्ही काय करताय ब्रॅकेटच्या आतमध्ये मल्टिप्लाय करताय. सो 5t मायनस 3/5 इंटू 5 केलं तर ते 3 राहील फक्त 5 कॅन्सल होतील. सो 5t मायनस 3 मिळेल तुम्हाला आणि होल डिवायडेड बाय 4 ब्रॅकेट कम्प्लिटेड प्लस c. सो नेक्स्ट येईल तुम्हाला इक्वल टू 1/4 टॅन इनवर्स ऑफ 5 टॅन x मायनस 3/4 हे ब्रॅकेट कम्प्लिटेड प्लस c. सो हे झालं तुमचं फायनल आन्सर. 5 इंटिग्रेशन ऑफ 1/2 प्लस cos x मायनस sin x dx. आता बघा हे जे एक्झाम्पल आहे ते तुमच्या थर्ड फॉर्म मधलं आहे दॅट इज इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन a sin x प्लस मायनस b cos x प्लस मायनस c. सो आता इथे बघा तुम्हाला sin x आणि cos x दोन्ही पण आहेत म्हणजे आता त्या दोन्हीसाठीच्या व्हॅल्यू तुम्हाला पुट करावं लागणार आहे. सो आता याचं सोल्युशन बघूया. सॉल्युशन लेट कॅपिटल I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन 2 प्लस cos x मायनस sin x. सो आता तुम्हाला काय पुट करायचंय t इज इक्वल टू tan x/2 cos x इज इक्वल टू 1 मायनस t² अपॉन 1 प्लस t². sin x च्या जागी तुम्हाला पुट करायचंय 2t अपॉन 1 प्लस t² आणि dx च्या जागी तुम्ही पुट करताय 2dt अपॉन 1 प्लस t². सो आता हे जे 3 सबस्टिट्यूशन आहेत sin x cos x आणि dx हे तुम्हाला ह्या एक्झाम्पल मध्ये करायचे आहेत. सो तुमची नेक्स्ट स्टेप असणार आहे कॅपिटल I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dx च्या जागी तुमचा 2dt अपॉन 1 प्लस t² होल डिवायडेड बाय हे बघा तुमचा 2 कॉन्स्टंट आहे तो ऍज इट इज राहणार आहे प्लस cos x च्या जागी तुमचा येईल 1 मायनस t² अपॉन 1 प्लस t² मायनस तुमचा sin x आहे सो त्याच्या जागी येणार आहे तुमचा 2dt अपॉन 1 प्लस t². सो हे झाले तुमच्या व्हॅल्यूज पुटअप करून. आता नेक्स्ट तुम्हाला काय करायचं याला सिम्प्लिफाय करायचं. सो नेक्स्ट येईल तुमचं ज्यावेळेस तुम्ही या दोघांचे बेस सेम करून घ्याल तर तुम्हाला फायनली काय मिळेल इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2dt अपॉन 1 प्लस t² ऍज इट इज होल डिवायडेड बाय तुम्ही आता या 2 ला 1 प्लस t² ने मल्टिप्लाय आणि डिवाइड करत आहात. सो 2 इंटू 1 प्लस t² प्लस तुमचा 1 मायनस t² ऍज इट इज आणि मायनस 2t ऍज इट इज होल डिवायडेड बाय तुमचा 1 प्लस t². आता बघा 1 प्लस t² इथे पण डिवाइड आहे इथे पण डिवाइड आहे सो ते काय होतील कॅन्सल होतील आणि नेक्स्ट स्टेप तुम्हाला काय मिळेल इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2dt अपॉन आता या 2 ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घ्या. सो 2 इंटू 1 2 इंटू t² दॅट इज प्लस 2t². त्यानंतर इथे प्लस आहे सो 1 मायनस t² आणि मायनस 2t. सो हे झालं तुमचं ब्रॅकेट मल्टिप्लाय केल्यानंतरचं सिम्प्लिफिकेशन. आता याच्यामध्ये
ऍडिशन सबट्रॅक्शन जे काय असेल जे होत असेल ते करून घ्या. दॅट इज आता इथे बघा 2t² आहे आणि -t² आहे. सो तो काय येईल तुमचा +t². तुमचा 2 + 1 3 येईल आणि -2t ॲज इट इज. सो तुम्हाला काय मिळेल इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2dt होल डिवायडेड बाय 3 + t² - 2t. सो तुम्हाला हे मिळाले इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2dt अपॉन t² - 2t + 3. आता हे जे काय आहे ते क्वाड्रेटिक इक्वेशन आहे आणि याच्यामध्ये t² चा कोएफिशियंट जो आहे तो 1 आहे. सो हिअर कोएफिशियंट ऑफ t² इज 1. सो आपण काय करू शकतो थर्ड टर्म फाइंड आउट करू शकतो. सो थर्ड टर्म फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला आहे तुमचा 1/t इंटू कोएफिशियंट 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ t आणि या होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो आता इथे माझा 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ t आहे माझा -2. सो तो येईल -2 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. इथे डिव्हिजन होऊन जाईल आणि -1 राहील. -1 चा स्क्वेअर किती येईल 1. सो तुम्हाला थर्ड टर्म किती मिळाली 1. आता तो तुम्हाला त्याच्यामध्ये ऍड आणि सबट्रॅक्ट करायचा आहे. सो नेक्स्ट स्टेप असेल तुमची कॅपिटल I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 2dt होल डिवायडेड बाय t² - 2t + 1 - 1. सो ही थर्ड टर्म आपण इथे ऍडजस्ट केली प्लस आणि मायनस आणि प्लस माझा 3 ॲज इट इज. आता याला काय करायचं आपल्याला ह्या तीन टर्म्स ज्या आहेत पहिल्या त्यांचं क्वाड्रेटिक इक्वेशन कन्सिडर करून त्याला फॅक्टर शोधायचे त्याचे आणि उरलेले जे नंबर्स आहेत त्यांची ऍडिशन करून घ्यायची आहे. सो नेक्स्ट स्टेप आणि अगेन इथे जो 2 आहे तुमचा तर तो इंटिग्रेशनच्या आतमधला कॉन्स्टंट आहे तो मी बाहेर काढू शकता. सो नेक्स्ट स्टेप मी त्या 2 ला बाहेर काढते आणि इंटिग्रेशन घेते dt होल डिवायडेड बाय एका पहिल्या ब्रॅकेटमध्ये येईल t² - 2t + 1 आणि नेक्स्ट -1 + 3 याचा आन्सर येईल +2. सो हे झालं माझं सिम्प्लिफिकेशन. आता मला काय करायचंय हे जे दिसतंय पॉलिनॉमियल सेकंड डिग्रीचं त्याचं मला रूट्स फाइंड करायचे म्हणजे याचे काय करायचे फॅक्टर्स शोधायचे. सो मला काय करायचंय की असे 2 नंबर शोधायचे की त्यांचा प्रोडक्ट केला तर -1 येईल आणि ऍडिशन केली तर -2 येईल. सो मला 1 चे 2 फॅक्टर्स मिळाले -1 -1. दोघांचा प्रोडक्ट केला -1 × -1 तर +1 येईल आणि ऍडिशन केली तर -1 प्लस मायनस ब्रॅकेटमध्ये -1 तर ते येईल तुमची -2. सो मला फॅक्टर्स मिळालेत -1 -1 म्हणजे मला ते जे पॉलिनॉमियल आहे ते कसं लिहिता येईल तर t - 1 × t - 1 म्हणजेच t - 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि मी काय करते या 2 ला पण रूटच्या फॉर्ममध्ये लिहून त्याचं स्क्वेअर लिहिते कारण मला हे दोन्ही स्क्वेअरमध्ये हवं. सो फायनली मला काय मिळणार आहे 2 × इंटिग्रेशन ऑफ dt होल डिवायडेड बाय t - 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस √2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. मी 2 च्या जागी √2 ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहिते कारण मला हे जे एक्झाम्पल आहे ते माझ्या स्टँडर्ड फॉर्म्युला जो काय आहे इंटिग्रेशनचे त्याच्यामध्ये रिड्यूस करायचे. सो हा जो प्रॉब्लेम आहे तो ह्या फॉर्म्युलांमध्ये रिड्यूस झालाय. सो तो फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन x² + a². सो इथे x² च्या ऐवजी इथे तुमचा t - 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे आणि a च्या जागी तुमचा √2 आहे. सो जर तुम्ही याचा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला पाहिला तर तो आहे 1/a × tan इनवर्स ऑफ x/a + c. सो जिथे कुठे a असणार आहे त्याच्या जागी तुम्ही √2 टाकणार आहात आणि जिथे कुठे x आहे त्याच्या जागी तुम्ही t - 1 टाकणार आहात. सो फायनली तुम्हाला काय मिळेल कॅपिटल I इज इक्वल टू हा जो 2 इंटिग्रेशनच्या बाहेर होता तो ॲज इट इज राहणार आहे इंटू तुमचा 1/√2 देन tan इनवर्स ऑफ तुमच्या एक्सच्या जागी असणारे t - 1 आणि होल डिवायडेड बाय a म्हणजे तुमचा √2 ब्रॅकेट कम्प्लिटेड प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c. आता बघा जो 2 आहे त्याला तुम्ही कसं लिहू शकता √2 × √2. सो याच्यातला एक √2 याच्याबरोबर कॅन्सल होईल आणि काय राहील फक्त √2. त्यानंतर tan इनवर्स ऑफ t - 1. सो आता इथे जे आन्सर आहे ते t मध्ये आहे आणि आपल्याला फायनल आन्सर x मध्ये हवंय. सो आपण t ला काय सबस्टिट्यूट केलेले आहे tan ऑफ x/2. सो tan इनवर्स ऑफ ब्रॅकेट मध्ये tan ऑफ x/2 -1 होल डिवायडेड बाय √2 हे ब्रॅकेट कम्प्लिटेड आणि प्लस c. सो हे झालं तुमचं फायनल आन्सर. सॉल्व इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन 3 sin 2x + 2 cos 2x. सो आता हे जे एक्झाम्पल आहे ते तुमच्या सेकंड फॉर्म मधलं एक्झाम्पल आहे. सो आता इथे बघा इथे कॉन्स्टंट काही दिलेलं नाही. सो अशा टाईपचं पण एखादं एक्झाम्पल असू शकतं की ज्याच्यामध्ये कॉन्स्टंट नसेल पण तुमचा a sin 2x आणि +b cos 2x पण असेल. सो आता हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचंय जसं मागचं एक्झाम्पल सॉल्व्ह केलं आपण sin x आणि cos x साठी सेम तशाच वेळेने आपल्याला सॉल्व्ह करायचंय sin 2x आणि cos 2x साठी. सो सॉल्युशन पाहूया. लेट कॅपिटल I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन 3 sin 2x + 2 cos 2x. आता तुम्हाला सेम पुट t इज इक्वल टू tan x sin 2x इज इक्वल टू 2t अपॉन 1 + t².
cos 2x इज इक्वल टू 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर अँड dx इज इक्वल टू dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. सो हे 3 सबस्टिट्यूशन तुम्हाला ह्या एक्झाम्पल मध्ये करायचे आणि देन त्याला रिराईट करायचे. सो तुम्हाला काय मिळेल, कॅपिटल I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dx च्या जागी तुमचा dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर होल डिव्हायडेड बाय तुमचा 3 इंटू साइन 2x आहे. तो 3 इंटू साइन 2x च्या जागी येणार आहे 2t अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. त्यानंतर प्लस 2 कॉस 2x. सो प्लस 2 इंटू कॉस 2x च्या जागी 1 मायनस टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. सो आता इथे बघा 1 प्लस टी स्क्वेअर 1 प्लस टी स्क्वेअर दोघांनाही डिवाइड आहे. सो मी काय करू शकते, या दोघांना एकत्रित लिहू शकते आणि होल डिवायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर लिहू शकते. सो नेक्स्ट येईल इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर होल डिवायडेड बाय 3 इंटू 2t. सो 3 इंटू 2t प्लस 2 इंटू 1 मायनस टी स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आणि होल डिवायडेड बाय 1 प्लस टी स्क्वेअर. आता बघा इथे 1 प्लस टी स्क्वेअर डिवाइड आहे आणि इथे पण 1 प्लस टी स्क्वेअर डिवाइड आहे. सो तो दोन्हीकडून कॅन्सल होईल आणि नेक्स्ट स्टेप तुम्हाला काय मिळेल, इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dt होल डिवायडेड बाय, आता हा 3 इंटू 2t दॅट इज 6t प्लस 2 इंटू 1 2 आणि 2 इंटू मायनस टी स्क्वेअर दॅट इज मायनस 2t स्क्वेअर. सो अगेन हे परत तुम्हाला काय मिळालं, क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल मिळालं. सो आता ह्याचं तुम्हाला बघा इथे टी स्क्वेअरचा कोएफिशियंट जो आहे तो -2 आहे, म्हणजे तुम्हाला तो काय करावा लागेल 1 करून घ्यावा लागेल. सो नेक्स्ट स्टेप मी काय करते, याच्यातून मायनस साइन कॉमन काढते. सो मला इक्वल टू काय मिळेल, इंटिग्रेशन ऑफ dt होल डिव्हायडेड बाय -2 इंटू ब्रॅकेटमध्ये असणारे तुमचा 60 आहे, मग तो -3t होईल प्लस 2 तुमचा -1 होईल आणि -2t स्क्वेअर हा तुमचा प्लस टी स्क्वेअर होईल. सो आता हे जे काय आहे त्याला सिम्प्लिफाय करून लिहूया. कॅपिटल I इज इक्वल टू जो तुमचा -2 होता तो डिवाइड होता, सो तो कॉन्स्टंट असल्यामुळे मी इंटिग्रेशनच्या बाहेर काढू शकते. सो मला काय मिळेल -1/2 हा इंटिग्रेशनच्या बाहेर येईल आणि इंटिग्रेशन ऑफ dt अपॉन टी स्क्वेअर -3t -1. आता हे अगेन तुमचं क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. सो तुम्हाला काय करावं, चेक केलं आपण की टी स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 नव्हता, सो तो 1 करून घेतला. सो आता हिअर कोएफिशियंट ऑफ टी स्क्वेअर इज 1. सो आपण काय करू शकतो, थर्ड टर्म फाइंड आउट करू शकतो. सो थर्ड टर्म कशी फाइंड आउट करणार आहोत, 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ टी आणि या होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो इथे टीचा कोएफिशियंट किती आहे -3. सो तुम्हाला नेक्स्ट काय येईल, इक्वल टू 1/2 इंटू -3 आणि या होल ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो दॅट इज -3/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. सो -3चा स्क्वेअर येईल 9 आणि 4चा स्क्वेअर येईल 2चा स्क्वेअर येईल 4. सो तुम्हाला थर्ड टर्म काय मिळेल 9/4. सो आता ही थर्ड टर्म तुम्हाला या क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये काय करायची, ऍड आणि सबट्रॅक्ट करायची. सो कॅपिटल I इज इक्वल टू -1/2 इंटिग्रेशन ऑफ dt अपॉन टी स्क्वेअर -3t प्लस 9/4 -9/4 -1. सो मी इथे प्लस 9/4 आणि -9/4 केला, माझी थर्ड टर्म ऍड आणि सबट्रॅक्ट केली. सो आता हे जे पहिले जे पॉलिनॉमियल दिसते तुम्हाला क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल, त्याला तुम्हाला एका ब्रॅकेटमध्ये लिहायचे आणि उरलेल्या नंबर्सची ऍडिशन करून घ्यायची किंवा सबट्रॅक्शन. सो आता नेक्स्ट काय येईल, इक्वल टू -1/2 इंटिग्रेशन ऑफ dt होल डिवायडेड बाय टी स्क्वेअर -3t प्लस 9/4 हे एका ब्रॅकेटमध्ये येईल आणि -9/4 आणि -1 यांची ऍडिशन केली तर ती काय येईल -13/4. सो आता नेक्स्ट तुम्हाला काय करायचे, हे जे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे त्याचे रूट्स फाइंड आउट करायचे. याचे रूट्स फाइंड आउट करायचे म्हणजे काय, तुम्हाला 9/4 याचे असे 2 फॅक्टर शोधायचे की ज्यांचा प्रोडक्ट केला तर 9/4 येईल आणि ऍडिशन जर केली तर ती किती यायला पाहिजे, -3 यायला पाहिजे. सो आता त्याचे फॅक्टर्स मला मिळालेत -3/2 आणि -3/2. बघा प्रोडक्ट जर केला तर -3 इंटू -3 प्लस 9 होईल, 2 इंटू 2 4 येईल आणि जर ऍडिशन केली तर बेस सेम आहे, सो न्यूमरेटरची ऍडिशन होईल. सो -3 -6 होईल आणि होल डिवायडेड बाय 2 असेल. सो त्याचा आन्सर येईल तुमचा -3. सो तुम्हाला असे 2 फॅक्टर मिळालेले आहेत. सो आता तुम्हाला टी स्क्वेअर -3t प्लस 9/4 ला t -3/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर अशा फॉर्म मध्ये लिहिता येईल, म्हणजे त्याच्या फॅक्टरच्या प्रोडक्ट मध्ये लिहिता येईल. सो तुम्हाला काय मिळेल, -1/2 इंटिग्रेशन ऑफ dt अपॉन t -3/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता बघा नेक्स्ट इथे 13/4 होतं, त्याला पण मी स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये लिहिते. सो मी 13 ला काय लिहिणार आहे, √13 लिहिणार आहे आणि 4 हा 2चा स्क्वेअर असल्यामुळे तिथे 2 लिहिणार आहे आणि होल ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहिणार आहे. आता हा जो काही एक्झाम्पल आहे, हा जो प्रॉब्लेम आहे तो ह्या फॉर्म्युल्यामध्ये रिड्यूस झालाय. म्हणजेच बघा इथे तुमचा t -3/2 ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे तुमचा x स्क्वेअर सारखा आहे आणि √13/2 जो आहे तो a स्क्वेअर सारखा आहे.
म्हणजे तुम्हाला हा फॉर्म्युला इथे वापरता येईल. सो तो फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ dx अपॉन एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इज इक्वल टू 1/2a लॉग ऑफ मॉड ऑफ एक्स मायनस ए अपॉन एक्स प्लस ए मॉड कम्प्लिटेड प्लस सी. सो आता हा फॉर्म्युल्यामध्ये जिथे पुढे एक्स असणार आहे इकडल्या साईडला, त्या एक्सच्या जागी तुम्ही t-3/2 लिहिणार आहात आणि एच्या जागी √13/2 लिहिणार आहात. सो कॅपिटल आय इज इक्वल टू -1/2 इंटू 1/2a होता तुमचा. सो 2 इंटू तुमचा ए आहे √13/2 इंटू लॉग ऑफ मॉड मध्ये आहे तुमचा एक्स मायनस ए. सो एक्सच्या जागी तुमचा t-3/2 येणार आहे आणि मायनस ए आहे तुमचा √13/2 होल डिवायडेड बाय एक्स प्लस ए आहे. सो एक्स म्हणजेच तुमचा t-3/2 आणि प्लस तुमचा ए आहे √13/2 मॉड कम्प्लिटेड आणि प्लस तुमचा कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. सो नेक्स्ट स्टेप काय होईल, ह्याला सिम्प्लिफाय करताय तुम्ही. सो आता इथे 2 कॅन्सल होणार आहेत, ठीक आहे, आणि याच्यामध्ये पण परत सिम्प्लिफिकेशन होणार आहे. सो इथे बघा 3/2 आहे. सो याला थ्रू आउट आपण 2 बेस घेऊ शकतो आणि देन त्यांच्यामधून 2 दोन्हीकडे सेम असल्यामुळे कॉमन एक बेस 2 येऊ शकतो आणि तो कॅन्सल होईल. सो आता बघूया काय येईल. सो 2 इंटू √13 येईल डिनॉमिनेटरला. सो इज इक्वल टू -1/2√13 लॉग ऑफ मॉड ऑफ. आता इथे काय होईल, याचा बेस सेम करू आधी. सो तो काय होईल 2t-3/2 मायनस √13/2 ऍज इट इज होल डिवायडेड बाय खाली पण तसंच 2t-3/2 प्लस √13/2 ऍज इट इज हे मॉड कम्प्लिटेड आणि प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. सो आता नेक्स्ट स्टेप काय करतो, इथे दोघांचाही बेस सेम आहे 2. सो ह्यांची जे न्यूमरेटर आहे त्यांची सबट्रॅक्शन करूया. सो नेक्स्ट येईल तुमचा -1/2√13 लॉग ऑफ मॉड ऑफ 2t-3 मायनस √13 होल डिवायडेड बाय 2 होल डिवायडेड बाय 2t-3 प्लस √13 आणि होल डिवायडेड बाय 2. सो आता बघा 2 इथे पण डिवाइड आहे, इथे पण डिवाइड आहे. सो तो कॅन्सल होईल, हे मॉड कम्प्लीट होईल आणि प्लस सी. सो नेक्स्ट स्टेप तुमची येईल, नेक्स्ट येईल इक्वल टू -1/2√13 लॉग ऑफ मॉड ऑफ 2t-3 मायनस √13 अपॉन 2t-3 प्लस √13 मॉड कम्प्लिटेड प्लस सी. सो आता हे जे काही आन्सर आहे ते टी मध्ये आहे आणि आपल्याला फायनल आन्सर एक्स मध्ये हवं आहे. सो आपण टीच्या जागी काय पुट करणार आहोत, tan x पुट करणार आहोत. सो फायनली वी गेट कॅपिटल आय इज इक्वल टू -1/2 इंटू √13 लॉग ऑफ मॉड ऑफ 2 tan x -3 मायनस √13 होल डिवायडेड बाय 2 tan x -3 प्लस √13 मॉड कम्प्लिटेड आणि प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. सो हे झालं तुमचा फायनल आन्सर.